जय जिनेंद्र. सर नाव कसं म्हटलं तुमचं? श्यामराव जिन्नप्पा मेनचे. काय करताय सर तुम्ही? मी आता पेन्शनर आहे. रिटायर्ड. राहताय कुठं? आता नेमिनाथ नगर, सांगली. सांगली. हां, सांगली. आपण जी आता थेरपी घेतली त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे रेक्कॅनो. हां, माझं नाव नरसाप सराटेकडनं तुम्ही थेरपी घेतला. तर रेक्कॅनो थेरपी घेण्यापूर्वी तुमच्या बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला? तर सगळं अंग दुखत होतं. बर. गुडघे दुखी. बर. कंबर दुखी. बर. हां, एकच मिनिट भाई. आता जे तुमच्या बॉडीमध्ये जे जे पेन्स होते, जे जे प्रॉब्लेम्स होते तुम्हाला, कुठं कुठं दुखत होतं? कंबर दुखत होती, दोन्ही गुडघे दुखायचे, बर. खोबे दुखायचे दोन्ही. हा, चिकनगुन्यामुळे तुम्हाला त्रास होता तो का? त्याचा पण आधी पण ते कमरेचा होताच प्रॉब्लेम का काय? होता अगोदर. हा, मग याच्यासाठी काय ट्रीटमेंट केली तुम्ही? म्हणजे ॲलोपॅथी ट्रीटमेंट वगैरे किंवा बाकीचं? निर्णय डॉक्टरांचा सल्ला घेतला. बर. गोळ्या औषधं चालू होतीच. हा, बरं. आता त्या गोळ्याच्या तुलनेनं आपण जी थेरपी घेतली, ते गोळ्याचा असर पण तुम्हाला बरं वाटायचं. असं गोळी तुमच्या बॉडीमध्ये जोपर्यंत त्याचं काम आहे तोपर्यंत तुम्हाला बरं वाटायचं, नंतर पुन्हा पेन यायचे काय असं काय नाही? यायचे ना. बरं. आता आपण जी थेरपी दिली, थेरपी घेतली, त्या थेरपीमध्ये तुम्हाला त्याच्यानंतर त्या जे दुखणे होते तुमच्या पाठीतले म्हणा किंवा कमरेतले म्हणा किंवा गुडघ्यातले म्हणा, टाच पण दुखत होती म्हणत होता ना आम्ही दाबताना. हा, थाई मसलमधले. हा, इनर थाई मसलमध्ये जे दुखत होतं ते किती टक्के बरं वाटायला तुम्हाला आता? 60% फरक पडतो. 60% बरं वाटायला तुम्हाला. म्हणजे ते दुखणं बऱ्यापैकी कमरेचं तुम्ही म्हणत होता, स्लिपचं कमरेचं दुखणं आहे तुमचं, लंबरचं. पण लंबरमध्ये तुम्हाला मी पाय जरी दिला तरी तुम्हाला त्याचा काही त्रास वाटला नाही, कुठे झटके आले नाहीत किंवा त्रास झाला नाही किंवा अजिबात काय असं जर्क वगैरे काय झालेलं नाही आहे. एकदम रिलॅक्स. तुमचं आता एजच्या हिशोबानं, आता एज किती तुमचं? 82 वर्ष आहे जवळजवळ, नाही ना? 82 म्हटलं ना? 81. हा, सॉरी. 81च्या वयाच्या तुलनेनं तुम्हाला असं जर्क वगैरे कुठं वाटलंच नाही मी थेरपी देत असताना ना? एकदम रिलॅक्स होतं, एकदम स्मूथ, एकदम छान होत होतं, फ्रेश वाटतं ना एकदम. आता एनर्जी लेवल कशी आहे शरीरामध्ये? एनर्जी हाय आहे ना? हा, एनर्जी आहे. पचनाची पण उद्या आता बऱ्यापैकी तक्रार कमी होईल तुमची. बॉडीमध्ये पेन्स आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाले, 60% तुमच्या म्हणण्याप्रमाणे कमी झालेला आहे. ओके. ही थेरपी सगळ्यांनी घ्यावं असं वाटतंय तुम्हाला? जरूर घ्यावी. हा, बरं. ही थेरपी जर आपल्या संस्थेच्या किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? काही नाही ना? ओके. तुमच्यासारख्या लोकांना तुम्ही सांगू शकताय, त्यांना या तणावातनं मुक्त करू शकताय. शेवटी याला काय गोळी घ्यायची नाही, औषध नाही, तेल नाही, काय भालगड नाही, काही नाही. एकदम मस्त होतं, रिलॅक्स. हा, ओके. अजून काय सांगायचं सर तुम्हाला? अजून काय बोलायचं आहे का ह्याबद्दल? काही नाही ना? थेरी एकदम उत्कृष्ट आहे.